इथं कॉन्टॅक्टवरतीच फार व्हायरल होतात. ऐका बरं का, पशुपती सोमवार कोणाचे असतात? महादेवाचे. आणि महादेवाची पत्नी पार्वती. तिचं दुसरं नाव उमा. ऐका बरं का, आणि उमा कोण आहे? स्त्री आहे. मग पहिला उपदेश जर स्त्रीला असेल तर मला सांगा, स्त्रीला अधिकार आहे की नाही परमार्थ करण्याचा? आहे. मग आता तरी परमार्थाला लागा. ऐका बरं का, आपलं फार मोठं महत्व आहे. सांगू तुम्हाला, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. या देशाला सजवणारे 3 जण आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव तुमचं आहे. कोणाचं? महिलांचं. 3 सजावत देश को. काय? सती. सती म्हणजे आपण सर्वजण. आपण सतीनं काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. नाहीतर काही सती फक्त मेकअप करण्यातच स्टँडर्ड असतात. त्यांना राम म्हणजे काही माहित नसतं. पण ऐका बरं का, आज खऱ्या अर्थानं परमार्थाची गरज आहे. बहिणाबाई म्हणतात असं कुठेच सांगितलं नाही की महिलांना परमार्थ करू नये. मी सुद्धा एक महिला आहे. ऐका बरं का, ह्या अभंगामध्ये होतं असं की बहिणाबाईची एक फार जवळची, आपण तुम्हाला समजण्यासाठी मैत्रीण धरू बरं का, कारण मित्र बनव्यामध्ये तो विषय मला तुमच्या समोर अजिबात मांडायचा नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी त्यांची एक जवळची मैत्रीण होती. आणि जवळची मैत्रीण आता बहिणाबाई त्या जवळच्या मैत्रिणीला साधक बनवणार आहेत. ऐका बरं का, थोडंसं तुम्हाला समजायला थोडं जड जाईल. काय झालं सांगू का बाबा तुम्हाला? ऐका बरं का, माणसांना ना पिझ्झा बर्गर खायची सवय लागली. आहेत का इकडे? आहेत ना? ऐका बरं का, आता काही मावशा म्हणतील ताई आम्हाला पिझ्झा बर्गर कसं असतं हेच माहित नाही. ऐका बरं का, पण पिझ्झा बर्गर म्हणजे काय माहितीये का? कीर्तनात त्यांना विनोद आवडतो. काय आवडतं? विनोद आवडतं. जर तत्वज्ञान सांगायला लागलं तर माणसं झोपी जातात. ही वस्तुस्थिती. मी कोणावरती टीका करत नाहीये, मी कोणाला नाव ठेवत नाहीये, मला याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. पण ऐका बरं का, जेव्हा पिझ्झा बर्गर खायची सवय लागते तेव्हा ठेचा भाकर पचवायला जड जाते. बोलणं कळतंय माझं? जेव्हा पिझ्झा बर्गर खाण्याची सवय लागते तेव्हा ठेचा भाकर जड जाते पचवायला. ठेचा भाकर म्हणजे माझ्या संतांचं तत्वज्ञान आहे. आणि जे पिझ्झा बर्गर आहेत ना ते दृष्टांत, विनोद, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि विनोद माणसाला फार आवडतो. आणि याचा प्रयोग संतांनी सुद्धा केलेला आहे. पुढे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. ऐका बरं का, पण बहिणाबाई म्हणाल्या, मी सांगत होते तुम्हाला की माणसाला तत्वज्ञान लवकर पचत नाही, पण या अभंगामध्ये तत्वज्ञान फार मोठे बरं का. ऐका, बहिणाबाई त्या मैत्रिणीला साधक करणार आहेत. अगोदर माणूस सामान्य असतो, माणूस अगोदर सामान्य असतो, पण त्या सामान्य माणसाला साधक बनवण्याचं काम हे संत करतात. आता बनवतात कसे हे तुम्हाला सांगणार आहे बरं का मी. ऐका बरं का, अगोदर ती मैत्रीण असते. मैत्रीण बहिणाबाईकडे येते आणि आल्याच्या नंतर बहिणाबाईला म्हणते, ओ बहिणाबाई. म्हणे काय? अहो काय तुमचं रात्रंदिवस पांडुरंग पांडुरंग, रात्रंदिवस भजन करता तुम्ही, आम्हाला सांगा नेमकं तुमचं नातं तरी काय आहे? तर बहिणाबाई हसल्यावर का, आणि बहिणाबाई म्हणाल्या, अगं वेडे, तुला माहित नाही का स्त्रीचे एकाच जीवनामध्ये 3 जन्म होतात. कोणाचे? स्त्रीचे एकाच जन्मात 3 जन्म होतात. पहिला जन्म असतो तो लेकीचा, बरोबर? अगोदर ती लेक असते आणि लेक ही फार गोड असते बरं का. एखाद्या घरात जर लेक नसेल ना तर त्या घराला घर पण येत. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, लेक माहेराच सोन, लेक सौख्याचा क्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी चांदन, लेक परक्याच धन, बाबा तुटतो आतून आला गोपली लक्षण, शुभ मंगल कन्यादान, कन्यादान
बाप हा कामावरून येतो तेव्हा मुलगा विचारतो, बाबा मला काय आणलं? पण मुलगी विचारते, बाबा तुम्ही दुपारी जेवला होतात का? याच्यासाठी लेक पाहिजे. ऐका बरं का, पहिला जन्म लेकीचा होतो, दुसरा जन्म होतो तो पत्नीचा. आता पत्नी किती श्रेष्ठ असते बघा बरं का. आता पत्नी होण्यासाठी एक खरं तर मी असं म्हणेल की म्हणजे स्त्रीचा जन्म घेण्यासाठीच वाघिणीचं काळीज लागतं. कारण सांगू तुम्हाला, दुसऱ्याच्या घरात जाऊन राबणारी एकच जात, तिला म्हणायचं महिला. ऐका बरं का, दुसऱ्याच्या घरात जाते आणि तिथे स्वतःचं घर त्या घराला मानून तिथे राबते. पण होतं असं की पुरुष मंडळी म्हणतात, काय बायको ही कोण आहे? डोकेदुखी. असं आहे का काही? असं नसतं बरं का. सांगू तुम्हाला, तुमच्या मुलाबाळाला सांभाळणारी ती असते, तुमच्या आईवडिलांच्या आवडीनिवडी जपणारी ती असते, तुम्हाला पावला पावली साथ देणारी ती असते. आणि मावशांनो, मी तुम्हाला पण सांगेल, तुम्हाला पत्नी व्हायचं असेल ना तर एक नियम पाळावा लागेल. तो नियम म्हणजे संक्रांतीला यांच्या मागे लागायचं. कळते ना मी काय म्हणते? तर जेव्हा संक्रांत येते ना तेव्हा आपलं लगेच सुरू होतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण ऐका बरं का, सांगू तुम्हाला, बरं मला सांगा, सगळ्यात मोठा दागिना कुठला आहे तुमच्यापाशी? कुंकू. तुमचं कुंकू, बरोबर. तुमचं कुंकू म्हणजे कोण? तुमचे नवरोबा. जर नवरोबा जवळ असतील तर मग आणखीन दागिन्याची अपेक्षा माणसानं करू नये. पण महिलांचा स्वभाव आहे, शेजारणीनं घेतलं की आपल्याला पाहिजेच असतं. पण ऐका बरं का, मी तुम्हाला एक सोपी टिक सांगेन. ऐका बरं का, जर तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणाली ना की आहे का तुझ्याकडे लक्ष्मी हार, जर तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणाली ना आहे का तुझ्याकडे नेकलेस, जर तुमची मैत्रीण तुम्हाला म्हणाली ना आहे का तुझ्याकडे झुंबर, तिला म्हणा मला याची काहीच गरज नाही. तुम्ही तिला उत्तर द्या, नका सांगू कौतुक डाग दागिन्याचं, आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं, भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी, भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ. म्हणे काय म्हणायचंय? डोक्यात गेले की डोक्याच्या वरून गेले. तुमच्या जरी डोक्याच्या वरून गेलं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, संक्रांतीला यांनी काही मागितलं की त्यांना म्हणायचं, प्रणिताताईंनी काय सांगितलं होतं लक्षात नाही का? ऐका बरं का, मला सांगायचंय काय तुम्हाला, दुसरा जन्म होतो तो पत्नीचा, तिसरा जन्म होतो तो आईचा. या तिन्ही जन्मामध्ये सामावून जाते, संसारामध्ये ती भरून पावते. भरून पावल्याच्या नंतर परमार्थाला वेळ भेटत नाही. साधक मैत्रीण बहिणाबाईला विचारते, अगं तू लेक आहेस, काही दिवसांनी पत्नी होशील, नंतर आई होशील, अगं लेक आहेस, लेकीचे कर्तव्य काहीतरी पार पाड. लेक असताना स्वयंपाक आला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. तेव्हा कुठेतरी पत्नी हा धर्म चांगल्या प्रकारे पार पाडता येतो. ती मैत्रीण म्हणते, अगं सध्या लेक आहेस पण इथून पुढे तुला तुझं जीवन घालायचंय, संसारामध्ये आपल्याला राबायचंय. पण बहिणाबाईनं उत्तर द्यावं, अगं वेडी आहेस का तू? अगं माझे तीनही जन्म एकत्र झालेत. बोलणं कळतंय माझं? तीनही जन्म एकत्र झालेत म्हणे, तीनही जन्म एकत्र झालेत. मग तुझे जोडीदार कोण? म्हणे मी लेक आहे त्या पांडुरंगाची. विठू माझा लेकरवाळा, विठू माझा हाले कुरवाळा, 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 विठू माझा हाले कुरवाळा.
एक आहे, दुसरा जन्म माझा पत्नीचा, तर मी पांडुरंगच माझा पती आहे. पाऊस कधी बघितला नाही का? दररोजच येतो ना. मग इकडं बघा, मी काही दररोज येणार नाही. हा, पाऊस दररोज येणार आहे. 4 महिने पावसाळा, 4 महिने असतो, हिवाळा 4 महिने असतो. आता हे काही सांगण्याची गरज नाही, शाळा तर शिकवलेली आहे माणसांना, नाही का? आहे बरं का? पहिला जन्म हा मुलीचा, तोही पांडुरंगासोबत जोडलेला आहे. दुसरा जन्म पत्नीचा, तोही माझा पांडुरंगासोबत जोडलेला आहे. राहिला प्रश्न आईचा, तर पांडुरंगाचीही आम्ही काळजी घेतो. आई म्हणजे नेमकं काय बरं? आई म्हणजे, आई होणं म्हणजे नेमकं काय? तर त्या मुलाची काळजी घेणं, आणि काळजी आम्ही देखील आमच्या पांडुरंगाची घेतो. म्हणून त्याच पांडुरंगाची मी आई सुद्धा आहे. तीनही जन्म एकत्र माझ्यात सामावलेले आहेत. आता मात्र ती साधक जी होती ती मात्र आता खुश झालेली आहे. म्हणे अगं हे तर किती सोपं आहे, संसारामध्ये राबावं लागतं. आता संसार काय फार सुखाचा आहे का? बरं मी तुम्हाला प्रश्न विचारते, प्रश्न साधाच आहे, याच्या अगोदर ऐकलेलाही असेल. संसार सुखाचा आहे का? मावशांनो, गळत असेल तर थोडे इकडं तिकडं सारखा. मावशांनो, बरं थांबा, इकडे बघा. संसार सुखाचा आहे का? सुखाचा आहे की दुःखाचा आहे? माणसं कन्फ्यूज होतात. ऐका बरं का, पण काही जणांचं मत असं आहे की संसार दुःखाचा आहे, आणि पण माझं मत असं आहे की संसार सुखाचा आहे. माझं मत असं का आहे? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही विरोध चालतात का? तसं काहीच नाही बरं का. पण ऐका बरं का, संसारात मानलं तर सुख आहे. काय मानलं तर सुख आहे, पण माणूस सुख मानत नाही. माणसाच्या अपेक्षा वाढतात. ऐका बरं का, एक सायकलवरती दूध विकणारा असतो, आणि सायकलवरती दूध विकत असताना तो एकदा मोटरसायकलवाल्या माणसाला बघतो, आणि देवाकडे वरती बघून म्हणतो, हे देवा, अरे कुठल्या जन्मात मी पाप केलं होतं, एवढी दयनीय अवस्था तू माझ्या या जीवनामध्ये दिलेली आहे. देव म्हणतो काय झालं? म्हणे एखादी मोटरसायकल तरी द्यायची. देवानं त्याचं गाऱ्हाणं ऐकलं बरं का, आणि एक मोटरसायकल दिली. मोटरसायकल दिल्याच्या नंतर मोटरसायकलीवरती दूध घालू लागला. फॉर्च्युनर बघितली, पुन्हा देवाकडे वरती बघितलं, आणि देवाला म्हणू लागला, हे देवा, अरे कुठल्या जन्माचं पाप फेडून घेतोयस? एवढ्या उन्हातानाचं 2 व्हीलर वरती दूध घालावं लागतं, एखादी 4 व्हीलर तरी द्यायची. देवानं 4 व्हीलर दिली. त्याच्यानंतर तो विमानाकडे बघून देवाला म्हणू लागला, मला सांगा, देव अपेक्षा पूर्ण करतो, पण आपल्या अपेक्षा संपत, माणसाचा स्वभाव आहे, आणि अपेक्षा संपत नाहीत, म्हणून संसार दुःखाचा वाटतो बरं का. पण संतांनी देखील फार गोड सांगितले. ज्या बहिणाबाईचा अभंग आहे ना, त्याच बहिणाबाई एका ठिकाणी म्हणतात, अरे हा संसार संसार जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला टाके मग मिळती भाकर. काय मावशांनो, आपण भाकरी करतो, आणि भाकरी केल्याच्या नंतर भाकरी करत असताना मला सांगा, एकदा का होईना चटका, कितीही तुम्ही सावधपणे करा, पण एकदा का होईना चटका बसतो. आणि जर एखादी वेळ जर चटका बसलाच नाही तर भाकरी गोड लागत, कुशल नाही म्हणता. पण गंमत आहे संसाराची. ऐका बरं का, जसं की चटका लागल्याशिवाय भाकर गोड लागत नाही, मग दुःख आल्याशिवाय सुख तरी कसं गोड लागेल? एका ठिकाणी फार गोड सांगितलंय बरं का, उन आँखों का हसना भी क्या, झील आँखों में पानी न हो, वो जवानी जवानी नहीं, वाह वाह वाह, जिसकी कोई कहानी न हो, जीने मरने की किसको पड़ी, जीने मरने की किसको पड़ी, राम भजलो कृष्ण भजलो, राम भजलो घड़ी दो घड़ी, राम भजलो घड़ी दो घड़ी, राम भजलो घड़ी दो घड़ी. काय राम भजलो
घडी दो घडी मला सांगायचं एवढंच. उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी न हो. एवढंच घ्यायचं बरं का यातून. काय काय नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला काय म्हणायचंय, मला सांगायचंय तुम्हाला एवढंच की जिथं दुःख नाही तिथं सुखाला किंमत. म्हणून हाताला चटका लागणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी भाकर गोड लागते. ऐका बरं का, पुढे फार गोड सांगितलंय. अरे हा संसार संसार जसं बशीच घर, बशी बसे जाग्यावर. बशी कोण? बशी कोण? तुम्ही आहे, तुम्ही बरं का. बशी बसी जाग्यावर, पण कपाची फार दयनीय अवस्था असते. कप हिंडे दारोदार. नाही का बरं का, तुम्ही दारोदार हिंडतात, सगळं सामाईन गोळा करतात, या घरी बसून ऑर्डर सोडतात. शेंगदाणे संपले, साखर संपली, घरी बसून ऑर्डर सोडतात. तुम्ही, तुमची फार दयनीय अवस्था आहे. आणखीन मी तुमच्याकडून बोलेल, ऐका बरं का. मुक्ती यांना आहे, पण तुम्हाला बशी फुटताना कशी फुटते? अशी फुटते. पण कप कसा फुटतो? त्याचा दांडा तुटतो, त्याच्यानंतर त्यात ठेसा भरला जातो. ऐका बरं का. म्हणून तुमच्यासाठी स्पेशल म्हणेल मी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धनावी आवर, संत समागमी धनावी आवर, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धनावी आवडी, संत समागमे धनावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची. सावधान, आता तरी सावध व्हा आणि परमार्थाची तातडी करा. साधक म्हणाली बहिणाबाई बरोबर आहे बरं का तुमचं. फार अवघड हा संसार आहे. याच संसाराचं मूळच दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ चभुकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ऐका बरं का, इथे एक गंमत झाली बरं का. ती गंमत म्हणजे अशी की बहिणाबाई हसू लागल्या. बहिणाबाई म्हणाल्या, अगं वेडे तू संसारिक आहेस आणि तूच संसाराचं काय करतेस? दुःखाचं प्रदर्शन करतेस. अगं संसाराच्या दुःखाचं प्रदर्शन करण्यापेक्षा संत जे सांगतात ते ऐक ना. म्हणे संत काय सांगतात? संत काय सांगतात? उठा जागे भार्या, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधु सयने शूर. काय आहे? उठा जागे भारी, आता स्मरण करा पंढरीनाथा. अगं वेडे, तू जर संसारात राहून परमार्थ केलास तर तुझा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे बहिणाबाई बरोबर आहे तुमचं, पण एकदा काही संसारामध्ये माणूस गुंतला की सुटत वस्तुस्थिती आहे. एकदा काही संसारात गुंतला की सुटत नाही. बहिणाबाई म्हणे ऐका ना, तुम्ही एवढा गोड परमार्थ करता, बरं मला सांगा तुम्ही परमार्थ नेमका करता कोणाचा? म्हणे कोणाचा करते? म्हणजे मी देवाचं करते. बरं मला सांगा तो देव नेमका राहतो कुठे? म्हणे राहतो कुठे म्हणजे आपण कुठे राहतो? माणसाचं काय असतं?
झोपल्या का काय? घरातच राहतात ना का छतावर राहतात? घरात. माणसाचं घर देवाचं मंदिर आणि भूतांचं स्मशान. ऐका बर का, माणूस घरात राहतो म्हणजे माणूस आपल्या जसं डोक्यावरती छप्पर असतं तसा माझा देव मंदिरात राहतो. मंदिरात राहतो म्हणे, हो मंदिरात राहतो म्हणे. कुठल्या मंदिरात राहतो बरं? साठविला साठविला हरी जिही हृदय मंदिर. साठवलाय हरी, पण कुठं साठवलाय? या हृदयाच्या मंदिरामध्ये साठवलाय. ऐका बर का, बहिणाबाई म्हणाल्या या हृदयाच्या मंदिरामध्ये माझा भगवंत राहतो. पण ती म्हणाली बहिणाबाई ऐका ना, इथं थोडी गपलत झाली बर का. म्हणे कशाची? अहो बहिणाबाई, या मनामध्ये, या हृदयामध्ये, या चित्तामध्ये पूर्णपणे परमार्थ नाही हो. बोलणं कळतंय माझं? जर भगवंत साठवायचा असेल तर चित्त शुद्ध करावं लागतं. बरोबर? चित्त तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहते. अगोदर चित्त निर्मळ करावं लागतं. पण संसार म्हटलं की हे वेदावे, संसार म्हटलं की हे वेदावे, सासू सुनाचे भांडणं, या गोष्टी येतात बघा. मग ती साधक म्हणाली बहिणाबाई या चित्तामध्ये संसार आहे बर का. चित्तात काय भगवंत साठवता येणार नाही, आम्हाला जरा नवीन मंदिर तयार करून द्या. आता नवीन मंदिर तयार करून द्यायला बहिणाबाई काय माणसं होत्या का? माणसं कशाचं मंदिर तयार करतात? सिमेंट, बरोबर, सिमेंटचं वगैरे वगैरे कशाचं असेल ते. आता मी काय मिस्त्री नाही म्हणून मला काही त्याचे नाव फाट नाहीत. ऐका बरं का, माणूस जर बहिणाबाई असत्या तर त्यांनी असं मंदिर तयार करून दिलं होतं. पण बहिणाबाई म्हणाले मी तुला एक विशिष्ट प्रकारचं मंदिर तयार करून देते, असं मंदिर तयार करून देते की तिथून भगवंताला जा म्हटलं तरी भगवंत जाणार नाही, कारण तिथे संतांचा वास असणार आहे. बहिणाबाई मंदिर तयार करायचंय आपल्याला. आता दोघी जणी कामाला लागल्यात बर का, मंदिर तयार करायला लागल्यात बर का. पण मंदिर तयार करत असताना अगोदर कृपा कोणाची लागते? कन्फ्यूज होत आहेत का? ऐका, मंदिर तयार करायचंय. मग बहिणाबाई म्हणाल्या अगोदर आपल्याला संतांची कृपेची गरज आहे. एकदा काही संतांची कृपा झाली की इमारत ही फळाला येते. संत कृपा झाली, 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 संत कृपा
आणि इमारत फळाली. इमारत फळाला आलेली आहे, पण त्या इमारतीला मंदिराचं स्वरूप द्यायचंय. मंदिराचं स्वरूप, आता मंदिराचं बांधकाम आपल्याला करायचंय बरं का. इकडे बघा माझ्याकडे, काय करायचंय? मंदिराचं बांधकाम करायचंय. मला सांगा, मंदिर बांधत असताना सगळ्यात महत्वाचं काय? पाया. पाया जेवढा मजबूत असेल तेवढी मजबूत वरती आपण इमारत बांधू शकतो. आणि जर पाया कच्चा असेल तर इमारत ढासळण्याची फार मोठी शक्यता असते बघा. ऐका बरं का, आता दोघी जणीचा संवाद सुरू आहे. साधक म्हणते, बहिणाबाई आपल्याला पाया तर बांधायचे, पण पाया हा मजबूत पाहिजे. हो, मजबूत पाया नेमका आहे तरी कोण? म्हणे मजबूत जर पाया सापडायचा म्हटलं तर सगळ्या संतांना ज्ञानाचा प्रकाश देणारे माझे ज्ञानोबर आहे. कारण एवढा प्रकाश एवढं मोठं त्यांच्याकडे ज्ञान आहे. किती बरं त्यांचं ज्ञान, एका ठिकाणी फार गोड सांगितले. ज्ञानाचा सागर. काय? ज्ञानाची नदी नाही बर का, ज्ञानाचा तलाव सुद्धा नाही. काय? ज्ञानाचा सागर. सागर एवढा मोठा, एवढा मोठा, एवढा मोठा, त्यातून तुम्ही कितीही ज्ञान घेतलं तरी ते संपणार. एवढा मोठा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर पाहिला आणि अथांग ज्ञानाचा सागर पाहून बहिणाबाईंनी ठरवलं की पाया हा ज्ञानोबरायांनी मजबूत करावा. अभंगाचा द्वितीय. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ओ ज्ञानदेव रचिले पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ओ ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ओ
रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबारायांनी आता मात्र पाया रचलेला आहे. पाया हा घट्ट झालेला आहे, पाया हा मजबूत झालेला आहे. पण साधकानं विचारावं, बहिणाबाई ऐका ना, ज्ञानोबारायांकडे ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञानाच्या जोरावरती तरी आपण त्यांना पाया बनवू शकत नाही. ज्ञानाच्या जोरावरती पाया नाही बनवू शकत. मग आणखीन काय पाहिजे त्यांच्याकडे? तर संयम पाहिजे. आणखीन काय पाहिजे? तर ताकद पाहिजे तेवढी पाया बनवण्यासाठी. ज्ञानोबारायांच्या जीवनातील ताकद म्हणजे ज्ञानोबारायांनी अवघ्या भावंडांचं रक्षण केलंच, पण त्याचबरोबर ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये फार मोठे मोठे चमत्कार सुद्धा केले. ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. जीवनचरित्र मी तुमच्यासमोर अजिबात मांडणार नाहीये, पण ज्ञानोबारायाच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श संत आणि आदर्श ज्ञानाचा देव ज्यांना म्हणायचं ना त्यांचं नाव ज्ञानोबाराय. असं सांगितल्याच्या नंतर साधकजी म्हटले, बहिणाबाई खरं आहे तुमचं, ज्ञानोबाराय ताकदवर आहेत. ज्ञानोबारायाला आपण आपल्या इमारतीचा पाया तयार केलेला आहे, पण आता पुढे बांधकाम सुरू करूया, कारण की 9:30 वाजून गेलेले आहेत. आता पुढे पटापटा आपल्याला इमारत उभी करायची. बहिणाबाई ऐका, पाया तुम्ही रचलेला आहे, आता आपल्याला मस्तपैकी काय करायचंय? किंकर तयार करायचंय. बघा काय करायचंय? किंकर म्हणजे मंदिराचा गाभारा, सभागृह. आता सभागृह तयार करायचं म्हटल्याच्या नंतर सभागृहामध्ये काय होतं? भगवंताचं नामस्मरण होतं. आता नाम हा शब्दाला धरून नाम सगळ्यात जास्त कोणी जपलं बरं? नाम सगळ्यात गोड कोणी जपलं बरं? कोणी जपलं? ज्यांच्या नावातच नाम आहे असे असणारे नामदेव महाराज. ऐका बरं का, आता बहिणाबाई म्हणाल्या त्यांची वाणी एवढी गोड, एवढी गोड, एवढी गोड की त्यांची वाणी जर भगवंतांना ऐकली तर भगवंतांना नाचावं. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. बरोबर आहे ना? एवढी गोड की साक्षात पांडुरंग परमात्मा कीर्तनात येऊन नाचावं, एवढी गोड वाणी. पण ऐका, माणसाचा स्वभाव असतो आणि त्या ज्या साधक होते त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला, म्हणजे एवढी गोड वाणी त्यांना तयार कशी तरी झाली, एवढी गोड वाणी त्यांना लाभली तरी कशी? म्हणजे एक वेळेचा प्रसंग आहे. तो प्रसंग म्हणजे असा, नामदेव महाराजांनी एकदा भगवंताला खीर खाऊ घातली. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, हा नाम्याची खीर खातो गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा खीर खाऊ घातली आणि त्या खीर खाऊ घातल्याच्या नंतर ती खीर एवढी गोड होती, एवढी गोड होती, त्या गोड खिरीनं भगवंताची वाणी गोड झाली. आता गोड वाणीनं भगवंत म्हटले, मला डायबिटीज आहे बाबा, ही गोड वाणी काही मी माझ्याजवळ ठेवू शकत नाही. मग आता ही गोड वाणी तू घ्यायची आणि जगाचं प्रबोधन करायचं. जगाचं प्रबोधन करत असताना नामदेव महाराज एकदा औंढा नागनाथ येथे गेले. औंढा नागनाथ येथे गेल्याच्या नंतर नामदेव महाराज कीर्तन करू लागले. 33 कोटी देव कीर्तनाला आले, पण औंढा नागनाथ मात्र आले नाही. कीर्तन करत होते ते मागच्या साईडला. दुःख झालं,
आणि जेव्हा नामदेव महाराजांनी शोकांतिका व्यक्त केली की सगळे देवाले पण माझ्या नागनाथाला माझं कीर्तन आवडलं नाही, तेव्हा एक चमत्कार घडला. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवाती, नामदेवाती. फिरविले देऊळ जगामध्ये नामदेवाती, दूध प्याला नामदेवाती, दूध याला म्हणायचं समयासी सादर व्हावे. आम्ही कोण शब्द टाकणं आणि त्यांनी प्रमाण देणं खरंच तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा मी नतमस्तक होते बरं का. असे गायक भेटणं दुर्लभ आहे, पण तुम्ही फार महान भाग्यवान आहात की 7 दिवस, आता हा 4थाच दिवस आहे, पुढचे आणखीन 4-5 दिवस तुम्ही यांचं गायन ऐकणार आहात. ऐका बरं का. आणि एक बोलू का तुमच्यासाठी, ऐका बरं का. देव आपल्या सगळ्यांचाच लाडका आहे, असं कोणीच म्हणणार नाही की देवाचं माझी दुश्मनी आहे. देव आपल्या सगळ्यांचा लाडका आहे, पण तुम्ही सर्वजण देवाचे लाडके आहात, कारण तुम्ही आवाज फेकल्याच्या नंतर आमच्या मनाला तो आवाज स्पर्श करून जातो. एकदा टाळी वाजव यांच्या सगळ्यांसाठी. फिरविले देऊळा जगा माझी खाती, फिरविले देऊळा जगा माझी खाती. पुढे नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. फिरविले देऊळ गाभारा ज्यांनी फिरवला त्यांचं नाव नामदेव. मग आता बहिणाबाई म्हणाल्या जे गाभारा फिरवतात ते गाभारा बनवू शकत नाहीत का? झोपल्या का काय? ऐका, ज्या गाभारा फिरवू शकतात ते गाभारा बनवू शकत नाहीत का? म्हणून गाभारा बनवला नामदेव महाराजांनी. अभंगाचा 3य चरण. नामा दयाचा किंकर, नामा दयाचा किंकर, नामा दयाचा किंकर, नामा दयाचा किंकर, नामा जेने केला हा विस्तार. आता किंकर मात्र बांधून झालेला आहे, सभागृह तयार झालेला आहे, पण वरती स्लॅब टाकायचा आहे. पण स्लॅब टाकण्यासाठी खांब लागतो का? वरतून स्लॅब टाकल्याच्या नंतर जर खांब नसेल तर त्याचा पुन्हा ओटा तयार होईल, पुन्हा किंकर तयार होईल. ऐका बरं का. खांब मात्र तयार करायचा, पण खांब सुद्धा घट्ट पाहिजे. जर खांब घट्ट नसेल तर वरचा स्लॅब खाली ढासळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता खांब तर घट्ट पाहिजे, खांब घट्ट पाहिजे, खांब पक्का पाहिजे, खांबाचं साहित्य भरपूर पाहिजे. मग भरपूर साहित्य कोणाचं? माझ्या नाथबाबांचं. ऐका बरं का. नाथबाबांनी भरपूर साहित्य दिलं संप्रदायाला. नाथबाबांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठामध्ये सांगितलं हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व
हरी बोला भांडता. महिला मंडळ तुमच्यासाठी स्पेशल लिहून ठेवलंय बरं का. भांडतं कोण जास्त? मावशा भांडतात नाही का. म्हणून नाथ बाबा म्हणाले तुम्ही जास्त भांडता, पण भांडताना सुद्धा हरी म्हणा. भांडण पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका बरं का. हरी बोला भांडता हरी बोला कांडता. कांडणं कळतं का? कांडणं म्हणजे काय? फुटणं. जातं कळतं का? खरं जातं तुम्हाला कळत असेल. आमच्या तिकडच्या बायांना जातच कळलं ना. आता पहिल्या काळात जाते होते आणि आमच्या जनाबाई म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये विठ्ठला. ओवी म्हटलं की आमच्या महिलांच्या सगळ्यात आवडतीच आहे गोष्ट. ऐका बरं का. पण आता ओव्या जरा बदलल्यात मावशांनो. आताच्या बाया जात फटकतात आणि घास टाकतात आणि म्हणतात लिंबोनीच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी. कोण्या मेल्या खेली साडी आणि पोलिसाची गाडी. कधीच हे आताच बरं का. पण सांगू तुम्हाला आजी ऐका ना. पहिल्या काळातले आमच्या आजीबाई उठावं त्यांनी जातं फटकावं जात्याचं दर्शन घ्यावे आणि त्याच्यात मोत्याच्या दाण्या भरवावेत आणि म्हणावं त्यांनी पंढरा पुरा मंदी काय वाजत गाजत शिरी सोन्या बाशिंग लगीन देवा चलागत तुळशीचा पाला बाई आता होता कायच आला. सख्या माझ्या विठ्ठलान रावळाला रंग दिला. कसं लक्ष देऊन ऐकतात बरं हे. ऐका बरं का. पण मी सांगत होते तुम्हाला जातं कळणं काढणं कळणं कुठनं कळणं. ऐका बरं. आता मिक्सर आले तर काहीतरी कळलं तुम्हाला. असं ऐका. आपला विषय चालू होता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला. हरिपाठात सांगितलं माणसांनी ऐकलं नाही. गाठात सांगितलं माणसांनी ऐकलं नाही. भागवतात सांगितलं माणसाने ऐकलं नाही. रामायणात सांगितलं माणसाने ऐकलं नाही. नंतर नाथ बाबांना मी सुरुवातीला सांगितलं संतांना सुद्धा अटकल आली होती की माणसाला विनोद आवडतो म्हणून. मग नाथ बाबांनी भारुडात सांगितलं. काय सांगितलं? जुयागे विनागे तुझ्या म्हातारीला खेळायला खुळखुळा गे माय तुझ्या टकलीला बक्कल गे अग वाडी ओ माय वाड माय वाड. हे काय भारुड आहे. आग बयो तुला आग ताई तुला बुरगुंडा होईल ग. काय आहे भारुड आहे बर का. पण सांगू तुम्हाला विनोदाचा भाग सोडा. महत्वाची गोष्ट ऐका. माणसांना फक्त एवढंच घेतलं. त्यांना एवढंच आवडलं ग बयो तुला बुरगुंडा होईल ग. एवढंच आवडलं. पण पुढचं कुणी पाठ केलं नाही. पुढचं कुणी ऐकलं नाही. पुढे फार गोड सांगितलंय. गुरुगुंडा झाला विठ्ठल पंत आणि रुक्मिणीला श्री ज्ञानेश्वर उदयासी आला. ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला बुरगुंडा होईल ग. एवढं सांगून सुद्धा माणसांनी ऐकलं नाही. आणि मग शेवटी नाथबाबा म्हणाले हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल टाळी वाजवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा
तुमचे वर्तमान खोटे काय जे वर्तमानात तुम्ही जगताय ते खोट आहे माय बाप. आता तरी सावध व्हा. नाथ बाबांनी मात्र आता आपल्या इमारतीला खांब दिलेला आहे. आता मात्र आपल्याला वरती काय टाकायचंय स्लॅब अजिबात म्हणू नका कारण स्लॅब हा घराला असतो मंदिराला असतो ते शिखर. आता शिखर टाकायचे पण शिखर कसं असावं मावशांनो. लक्ष्मी आपलं काय लक्ष्मीनगर नाही का लक्ष्मीनगर. शिखर कसं असावं उंच असावं. आणि उंच कोण आहे अनुरेनो या तो कडा 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 आणि आकाशापेक्षा कोणी उंच आहे का नाही बरं का. आकाशापेक्षा एकच उंच आहे काय गगनाभुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव पुसे वृत्तीसी चढ आणि गगनाभुनी वाढ नाम आहे. देवाचं नाम त्याच्यापेक्षा मोठं आहे पण नामापेक्षा थोडस लहान काय गगन. गगन म्हणजे आभाळ आभाळ म्हणजे आकाश आणि आकाशा एवढे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय का निवडले तर शिखराकडे बघितल्याच्या नंतर देवाचं दर्शन होतं. आणि देवाचं दर्शन का होतं तर कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय असतात. ऐका जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार फार मोठा आहे. देवाकडे बघितल्याच्या नंतर माणसाला कळतं जगावं कसं आणि जगद्गुरु तुकोबाराय शिकवतात जगावं कसं. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराचे का जगण्याचा पाया शब्दांचे मान अक्षरांचे रान शब्दांचे मान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम जगण्याचा पाया. बहिणाबाई म्हणाल्या जगावं कसं वागावं कसं काय खावं काय खाऊ नये काय प्यावं काय पिऊ नये कुठं चालावं कुठं चालू नये हे सगळं जे शिकवतात त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. आता कळस आपल्याला दुसरा शोधण्याची गरज नाहीये तुकोबाराय झाले कळस. तुका झाला तुका झाला
झाला से कळस भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकोबराय कळस झालेले आहेत आणि आता बहिणाबाई म्हणाल्या कळस एकदा लागला की मंदिर पूर्ण होतं. आपली इमारत पूर्ण झालेली आहे, पण इमारत पूर्ण झाली आहे, पण तुकोबराय कळस झाल्याच्या नंतर एक विशेष प्रकार सांगितलाय बघा. काय? भजन करा सावकाश. आता म्हणे सावकाश भजन करायचं, पण नेमकं करायचं कसं? बहिणाबाई म्हणाले काहीच अवघड नाही, फक्त असे 2 हात उंच करायचे. करंट लागला का? लागला असेल तर करा मग उंच हात. हा मावशांनो, पुरुष मंडळी, वा वा क्या बात आहे. उंच असे गोड असं भजन करायचं नाही, सावकाश करायचे बर का. भजन करा सावकाश. विठोबा रखो माई, सावकाश. अगदी याच रीत्या सावकाश रीतीनं सावकाश पद्धतीने गोड असं आपण सर्वजणांनी भजन केलेलं आहे. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी 1 मिनिट भजन करावं. कराल का? 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. जास्त वेळ अजिबात घेणार नाही, कारण की आपला टाइम झालेला आहे. एकदा माझ्या सगळ्या जणांनी, आपले सगळ्या जणांनी एकदा 1 मिनिट भजन करायचंय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल वा माझा माझा माझा. वा वा वा. असं सावकाशीरित्या भजन करायचंय, जेणेकरून उभा केलेलं मंदिर त्याच्यामध्ये येऊन भगवंत वसेल. आता मात्र बहिणाबाई म्हणाल्या मंदिर तयार झालंय, पण कुठेतरी ऐका बरं का. आता सगळ्यात महत्वाचं, इथं तुम्हाला खऱ्या अर्थानं महिलांचा सार आहे. महिला बहिणाबाई म्हणाल्या की आपण केलेले जे प्रयोग आहेत किंवा आपण घेतलेले जे कष्ट आहेत याचं फळ भगवंताला अजिबात मागायचं नाहीये बरं का. फक्त महिलांनी सुद्धा पुढे होऊन परमार्थ करावा, याच्यासाठी महिलांचं एक गोड स्वरूप मी या मंदिरावरती चढवणार आहे. त्याचं नाव म्हणजे ध्वज. बहिणा म्हणे फडकली ध्वज.